आज मुंबई पुणे मिसिंग लिंक सुसाट झालाय। जगात या मार्गाची नोंद सुद्धा झाली। आता याच मुंबई पुणे मिसिंग लिंक मार्गासाठी एक मागणी प्रकर्षाने पुढे येऊ लागली आहे, ती म्हणजे या मार्गाला हुतात्मा शिंगरोबा धनगर यांचं नाव देण्यात यावं। असं काय शिंगरोबा धनगर यांनी केलंय की राज्यभरातून त्यांचं नाव या मिसिंग लिंकला देण्याची मागणी जोर धरू लागली। कोण होते शिंगरोबा धनगर, त्यांनी काय सांगितलं ब्रिटिशांना आणि त्यानंतर काय घडला इतिहास, हे सगळं या व्हिडिओतून सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। सुमारे 1850चा काळ, भारतावर राज्य करायचं असेल तर मुंबई ही भारताशी जोडली पाहिजे, ही चाणाक्ष नीती ब्रिटिशांनी चांगलीच ओळखली होती। यासाठी त्यांना देशभरात रेल्वे मार्ग सुरू करायचे होते। 1853 मध्ये पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे अशी धावली। आज या घटनेला 173 वर्ष झाली। हाच रेल्वे मार्ग इंग्रजांना भारताच्या कानाकोपऱ्यात न्यायचा होता, पण या महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून जाणारा मार्ग इंग्रजांना सापडत नव्हता आणि इथेच सुरू होते शिंगरोबा धनगर यांची कहाणी। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर ओळखला जाणारा इतिहासकालीन व्यापारी बोरघाट आहे। याच बोरघाटात ब्रिटिशांच्या काळात दऱ्याखोऱ्या आणि निसर्गाच्या सानिध्यात शिंगरोबा नावाचा धनगर राहत होता। शिंगरोबा या घाटाच्या कुशीत डोंगर माथ्यावर डोंगर कपारीत आपली मेंढरं चरायला आणायची। त्यामुळे त्यांना येथील दऱ्याखोऱ्यांची, निसर्गाची, कड्याकापर्यांची, जमिनीच्या भुसभुशीतपणा आणि कठोरपणाची अगदी खडानखडा माहिती होती। इंग्रजांनी मुंबई ते ठाणे ही रेल्वे पुण्यापर्यंत आणण्याचा बेत आखला होता। त्यासाठी त्यांनी एक समिती नेमली। ती समिती मार्ग कसा काढायचा याचा शोध घेत खंडाळ्याच्या घाटात आली, पण मार्ग काय सापडत नव्हता। ते रोज यायचे आणि इकडे तिकडे चाचपडत बसायचे आणि शेवटी हताश व्हायचे। ही सगळी त्यांची धडपड शिंगरोबा झाडाच्या आडोशाला बसून बघायचे। शेवटी इंग्रज वैतागून काम अर्धवट सोडून जाण्याच्या तयारीला लागले। तेव्हा शिंगरोबाने त्यांना विचारलं, म्या तुम्हाला या भागात रोज बघतोय, काय करायचा बेत आहे तुमचा या डोंगरात? त्यावर इंग्रज म्हणाले, आम्हाला मुंबई ते ठाणे ही रेल्वे पुण्यापर्यंत घेऊन जायची आहे। त्यासाठी आम्ही रेल्वे रूळ बसवायला जागा शोधतोय, पण काही केल्या मार्ग सापडत नाही। हे ऐकताच शिंगरोबा म्हणाले, एवढंच आहे काय, मी दाखवतो तुम्हाला रस्ता। याचं इंग्रजांना भलतंच आश्चर्य वाटलं आणि ते शिंगरोबाच्या मागे चालू लागले। अखेर सह्याद्रीच्या कडी-कपाराची खडानखडा माहिती असलेल्या शिंगरोबा यांनी इंग्रजांना घाटावर जायचा सोपा मार्ग दाखवला। यावर खुश होऊन त्या गोऱ्या साहेबांनी शिंगरोबांना विचारलं, आम्ही तुझ्यावर खुश आहोत, तुला काय पाहिजे ते माग, ते आम्ही तुला देऊ। त्यावर शिंगरोबा म्हणाले, हे मी सांगणार आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणखी कोणत्या गोष्टीवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा। इंग्रजांच्या त्या वाक्यावर विचार करून शिंगरोबा म्हणाले, मला बाकी काही देऊ नका तुमचं साहेब, आम्हाला फक्त स्वातंत्र्य द्या। हे ऐकताच इंग्रज चवताळले आणि त्यांनी बंदुकीतून गोळी घालून शिंगरोबांचा घात केला। शिंगरोबांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सह्याद्रीचे काळक भिन्न डोंगर फोडून रेल्वे मार्ग तयार केला आणि त्यावरून रेल्वे गाड्या धुराच्या नळकांड्या उडवीत, हॉर्नचा भोंगा वाजवीत धावू लागल्या। ज्या ठिकाणी इंग्रजांनी कपटाने शिंगरोबांना मारले त्या जागेवर 1929 साली मंदिर स्मारक बांधण्यात आले आणि पुढे धनगरांचा आधुनिक देवता म्हणून शिंगरोबा प्रसिद्ध झाला। शिंगरोबा धनगर यांचं बलिदान आजही सह्याद्रीच्या कड्याकपरीतून गुंजत आहे। त्यामुळे मुंबई पुणे मिसिंग लिंकला त्यांचं नाव द्यावं अशी मागणी जोर धरू लागली। अशाच वैशिष्ट्यपूर्ण माहितीसाठी story.मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा। जय महाराष्ट्र।